आज आम्ही उन्हाळी वाळवणातील पोह्याच्या चकल्या बनवल्या। त्यासाठी मी 1 किलो पोहे घेतले आणि ते चाळून स्वच्छ 2 वेळा धुवून घेतले। 1 तासासाठी ते तसेच भिजत ठेवले। त्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे पापड खार, 2 चमचे तीळ, 2 चमचे जिरे, 2 चमचे हळद, 2 चमचे तिखट आणि चवीपुरते मीठ घातलं। हे सगळं पोह्यात घातल्यानंतर छान मिक्स करून घेतलं आणि त्याचा छान मऊसूत असा गोळा तयार करून घेतला। त्यानंतर त्याच्या चकल्या पाडण्या अगोदर आपण भाकरी करताना जसे पीठ मळून घेतो तसे ते पीठ छान मळून घेतलं। थोडं थोडं गोळा मळून घ्यायचा आणि तो गोळा सुऱ्यामध्ये घालून त्याच्या चकल्या पाडायच्या। पूर्ण चकल्या पाडून झाल्या। त्यानंतर ह्या चकल्या 2 दिवस उन्हात वाळवायच्या आणि डब्यात भरून ठेवायच्या। झाल्या चकल्या तयार।